अजमेरा फॅशन तुम्हाला 9 रुपयापासून मॅचिंगचं कलेक्शन देणार आहे। 63 रुपयापासून तुम्हाला परकर मिळणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला जे काही सेट असतं पूर्ण ते तुम्हाला घेणं कंपल्सरी असतं। नेक्स्ट आपण बघूया प्युअर कॉटन मध्ये आहे। थोडीशी याची रेंज इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आपल्याला, अस्तर मिळणार आहे, फॉल मिळणार आहे, ब्लाउज पीस मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त तर लोक तुमच्याकडे क्वांटिटी मध्ये डिमांड करतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पण ठेवायचे आहेत। बघा आपण घरातून किंवा दुकानातून व्यवसाय करतो ना तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टीला किती छान आहे कारण की ते बॉडीला परफेक्ट फिटिंग मध्ये बसत असतं। हे बघा 9 रुपयापासून मॅचिंग कलेक्शन सुरत मध्ये कोणी देणार का? कोणीच नाही देत, म्हणून तर अजमेरा फॅशन एवढं नामांकित आहे मंडळी। अजमेरा फॅशन तुम्हाला 9 रुपयापासून मॅचिंगचं कलेक्शन देणार आहे। 63 रुपयापासून तुम्हाला परकर मिळणार आहे। तुम्हाला या ठिकाणी 9 रुपयापासून जे आहे फॉलचं कलेक्शन मिळणार आहे। आता बरेच लोक म्हणतात की नाही हो मॅडम, बरेचसे व्हिडिओ आहेत, बरेचसे व्हिडिओ मध्ये पण लोक आम्हाला सांगतात की एवढ्या कमी मध्ये हे कलेक्शन आहे, तेवढ्या कमी प्राइस मध्ये आम्हाला हे मिळणार आहे। तसं बिलकुल नसणार आहे मंडळी। मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की 63 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला असं काहीतरी कलेक्शन मिळणार आहे। ते म्हणजे की पेटीकोट, आपल्याकडे परकर पण म्हणतात, काही ठिकाणी साया म्हणतात, म्हणजे की जे लोक यूपी बिहारकडचे असतात ते याला साया सुद्धा म्हणतात, पण आपल्याकडे परकर म्हणतात। म्हणून आपण म्हणूया की 63 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आपल्याला हे परकर मिळणार आहे। पॉलिस्टर याचं फॅब्रिक असणार आहे, लेंथ आपल्याला प्रॉपर मिळणार आहे आणि याची फुल गॅरंटी असणार आहे कलरची। असं नाही की 63 रुपयाचं आहे याचा कलर शेड होईल, कलर निघेल वगैरे नाही, तुम्ही तुमच्या ग्राहकांना आरामात सांगू शकता। याच्यामध्ये तुम्हाला जे काही सेट असतं पूर्ण ते तुम्हाला घेणं कंपल्सरी असतं। नेक्स्ट आपण बघूया प्युअर कॉटन मध्ये आहे। थोडीशी याची रेंज 5-10 रुपये जास्त असेल, तुम्ही इमॅजिन करून घ्या। आता मी कुठल्याच प्रॉडक्टचा प्राइस नाही सांगणार मंडळी। जर तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्याही प्रॉडक्टचा प्राइस माहिती करायचं असेल तर काय करायचं, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आपली ऑनलाईनची टीम आहे त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन तुम्हाला संपूर्ण डिटेल्स विचारायची आहे। नेक्स्ट आपण बघूया जम्बो साईज मध्ये आहे, अगदी सुंदरसं हे तुम्हाला पेटीकोटचं व्हरायटीज मिळणार आहे। प्युअर कॉटन मध्ये आहे, जम्बो साईज आहे। याच्यामध्ये 2 साईज येतात पेटीकोट मध्ये, म्हणजे की रेग्युलर आणि जम्बो साईज अशा 2 प्रकारच्या साईज असतात। त्याच्यामुळे तुम्ही दोघं प्रकारच्या साईज आपल्या दुकानात ठेवा किंवा घरातून स्टार्ट करत असाल तर दोघं पद्धतीचे साईज ठेवा। नेक्स्ट आपण बघूया जम्बो साईजच असणार आहे, पण या ठिकाणी तुम्हाला थोडी लेसचं कॉम्बिनेशन मिळणार आहे। बघा पेटीकोट मध्ये पण वेगवेगळ्या लेसेस असतात, खालच्या साईडला झालर दिलेली असते, तर त्या पद्धतीने तुम्हाला हे पण डिझाईन ठेवणं गरजेचं आहे। आता पेटीकोट हे म्हटलं की त्याच्यात आपल्याला प्युअर कॉटन फॅब्रिक असेल किंवा त्याच्यामध्ये पॉलिस्टर कॉटन असेल किंवा पॉलिस्टर फॅब्रिक असेल, अशा पद्धतीचे फॅब्रिक ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट बघूया ब्लाउज पीस। हे असणार आहे ब्लाउज पीस आहे, तुम्ही बघत आहात अगदी सुंदर आणि छान आहे। कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हे संपूर्ण घ्यायचे। इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत आपल्याला, अस्तर मिळणार आहे, फॉल मिळणार आहे, ब्लाउज पीस मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त एकाच डिझाईन मध्ये किंवा एकाच प्रॉडक्ट मध्ये आपल्याला भरपूर प्रकार बघायला मिळतात। इथे आपण थोडंसं लक्ष देऊया, इथे जे आहे ना स्ट्रेचेबल ब्लाउज असणार आहे, जसं मी वेअर केलेला आहे या पद्धतीचे तुम्हाला स्ट्रेचेबल ब्लाउज सुद्धा या ठिकाणी मिळून जाणार आहे। तुम्ही बघत आहात यामध्ये तुम्हाला स्ट्रेचेबल ब्लाउजचं सुद्धा थोडंसं कॉन्सेप्ट ठेवायचंय, म्हणजे थोडं मिक्स मॅच करून, जसं की थोडं पेटीकोट ठेवलं, थोडं फॉल ठेवलं, थोडं अस्तर ठेवलं, थोडं रेडीमेड ब्लाउज ठेवलं, म्हणजे की मॅचिंग हा व्यवसाय असा आहे तो कधीच बंद होत नाही आणि त्याची डिमांड पण तेवढी वाढत असते। त्याच्या हिशोबाने तुम्ही कलेक्शन ठेवू शकता। आपण नेक्स्ट बघूया, याच्यामध्ये तुम्हाला हे जे आहे ना अस्तर मिळणार आहे, हे बघू शकता अस्तर आहे। हे तुम्हाला प्युअर कॉटन आणि पॉलिस्टर फॅब्रिक मध्ये मिळणार आहे। याच्यामध्ये पण तुम्हाला 2 फॅब्रिक मिळून जाणार आहे। तशा पद्धतीचेच तुम्हाला कलेक्शन घ्यायचे, जे काही 50 किंवा 60 पीसेस असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार। कारण की कसं असतं याच्यामध्ये 1 रुपया 2 रुपया जास्तीत जास्त 10 रुपये एका पीस मागे आपल्याला मार्जिन मिळत असते, कारण की हे एकदम छोटे छोटे प्रॉडक्ट आहेत। तर जसं की आपण साडीमध्ये 100 रुपये 150 रुपये कमवू शकतो, पण हे प्रॉडक्ट कसं आहे ना, जेवढं तुम्ही भरून ठेवणार, जास्तीत जास्त प्रॉडक्ट ठेवणार, म्हणजे क्वांटिटी मध्ये ठेवणार, तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण की तेवढी तुम्हाला मार्जिन सुद्धा मिळणार आहे। त्या हिशोबाने तुम्हाला कलेक्शन ठेवायचंय। नेक्स्ट आपण बघूया ब्लाउज पीसेस आहे हे, याच्यामध्ये प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे। या ठिकाणी जरीची याच्यामध्ये लेस दिलेली आहे। आता बघा कसं आहे ना, आपल्याकडे आहेरची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे अमरावती, यवतमाळ वगैरे बऱ्याचशा गावांमध्ये, सिटीमध्ये असं काही परंपरा आहे। लग्नामध्ये साडी आहेर दिला किंवा ताटाचा किंवा ग्लासेसचा काहीतरी आहेर दिला, त्याच्यासोबत ब्लाउज पीसेस देतात, तर लोक तुमच्याकडे क्वांटिटी मध्ये डिमांड करतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पण ठेवायचे आहेत। बघा आपण घरातून किंवा दुकानातून व्यवसाय करतो ना तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्यायच्या, ज्याच्यामध्ये कलर असेल, डिझाईन्स असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की किंमत।
बरेचसे ग्राहक 99% ग्राहक जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा म्हणतात की कमी किमतीचं दाखवा पण क्वालिटी आम्हाला चांगली पाहिजे. मग त्या हिशोबाने तुम्हाला दोघं कंबाईन करून संपूर्ण जे कलेक्शन आहे ते ठेवायचं आहे. याच्यामध्ये जे आहे फॉलचं कलेक्शन बघूया. आपल्याकडे 9 रुपये, 12 रुपये, 18 रुपये अशा पद्धतीचं कलेक्शन आहे. आता यांच्या दोघांची साईज तुम्ही बघत आहात, म्हणजे की जी विड्थ आहे, जी लेंथ आहे दोघांची वेगळी आहे. तर दोघांचे प्राइस वेगळे असणार आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता, जर तुम्हाला पर्टिक्युलर 9 रुपयाचं बघायचं असेल तर तुम्हाला पीडीएफ थ्रू सुद्धा तुम्ही मागवू शकता, पण फॉल मध्ये बघण्याची काहीच गरज नाहीये. 9 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आपल्याला फॉल मिळतं. तर त्या हिशोबाने तुम्ही जे मिक्स पॉलिस्टर कॉटन मध्ये येणार आहे. जर तुम्हाला प्युअर कॉटनचं हवं असेल तर थोडं 2-4 रुपये तुम्हाला वाढवावं लागणार आहे. इथे तुम्हाला कलेक्शन भरपूर दिले जातात, भरपूर एकापेक्षा एक व्हरायटी दिली जाते आणि इथे तुम्हाला कमी बजेटमध्ये तुमचा व्यवसाय सुरू होतो. आपण नेक्स्ट बघूया शेपवेअर. ज्या नेट फॅब्रिक मध्ये साड्या असतात आणि आता बऱ्याचशा महिला म्हणजे 45-50% महिला शेपवेअर जे असतात ना ते वेअर करत असतात आणि बाकीचे आपल्या गावाकडे पेटीकोट वेअर करत असतात. तर याच्यामध्ये आपण शेपवेअरचे जे कलेक्शन आहे फुल स्ट्रेचेबल मध्ये येणार आहे. अगदी छान आहे कारण की ते बॉडीला परफेक्ट फिटिंग मध्ये बसत असतं. हे बघा, बॉडी शेप तुम्हाला हे जे आहे ना शेपवर या ठिकाणी मिळून जाणार आहे. फुल स्ट्रेचेबल असणार आहे, कम्फर्ट असणार आहे, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला कलर भरपूर मिळतात. आणि पूर्ण जो सेट आहे ना याच्यामध्ये लाल पिवळे जेही काही कलर्स असतात मंडळी ते आपल्याला संपूर्ण घ्यायचे. इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत, कारण की हा जो व्यवसाय आहे ना याच्याकडे याच्यामध्ये जास्त कलरकडे लक्ष दिलं जातं. कारण की मॅचिंग कशाला म्हणतात, जर त्यांना साडी हवी असेल तर साडी सोबत पेटीकोट आला, जर त्यांना साडी सोबत ब्लाऊज हवं असेल तर ब्लाऊज पीस हवं असेल तर ते ब्लाऊज घेऊ शकता, किंवा त्यांना अस्तर हवं असेल किंवा पेटीकोट हवा असेल तर मॅचिंग साठी सर्वात महत्वाचं म्हणजे की कलर कडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे आहेत रेग्युलर कलर, लाल, पिवळे, हिरवे, पांढरा आहे, याच्यामध्ये काळा आहे, म्हणजे की हे रेग्युलर कलर आहेत. तर तुम्हाला रेग्युलर कलर कडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्याकडे फोकस जर असलं तर हा व्यवसाय लवकरात लवकर वाढत असतो. जर तुमचा बजेट कमी आहे आणि तुम्हाला वाटतं की साडीचा व्यवसाय नाही करू शकत, मेन्सवेअरचा नाही करू शकत किंवा अजून दुसरा नाही करू शकत, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मॅचिंगचं 12ही महिने चालणारं कलेक्शन आणि रिझल्ट पण त्याचा 100% येत असतो. पण ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही व्यवसाय कसा करणार. तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. ज्या लोकांना मॅचिंगचा कलेक्शनचा व्यवसाय सुरू करायचा होता त्यांच्यासाठी खास व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.